अगर मैं कहूँ गढ़चिरौली में एक ऐसा मंदिर है जहाँ इतिहास आज भी जिंदा है, तो क्या आप यकीन करोगे? मारकंडा चामोर्शी तहसील में स्थित एक प्राचीन गांव, ये वेंगंगा नदी के किनारे बसा है। गढ़चिरौली मुख्यालय से लगभग 40 किलोमीटर दूर है। ये स्थान भगवान शिव के प्राचीन मंदिरों के समूह के लिए प्रसिद्ध है। ये इतना प्रसिद्ध क्यों है? इसे अक्सर विदर्भ का खजुराहो भी कहा जाता है। इसका कारण मंदिरों के दीवारों पर बनी बारीक और अत्यंत सुंदर कोरदार नक्काशी, जो भारत के प्रसिद्ध खजुराहो मंदिरों की याद दिलाती है। शिल्पकार दिगंधा करीत कीर्ती दिगंधात वाहे दिगंधात वाहे दिगंधात वाहे आणि हात भरवा पल्ला तो म्हणून पहिले दर्शन करून येतो. म्हणून बोटिंग घेऊन जातात. तो इसका निर्माण कब हुआ? इतिहासकारों के अनुसार मंदिर समूह का निर्माण लगभग 8वीं से 12वीं शताब्दी के बीच हुआ। सटीक निर्माण स्थिति बनाने वाला कोई शिलालेख नहीं मिला, इसलिए अलग अलग विद्वान समय और शासक के बारे में अलग अलग मत रखते हैं। इसे किसने बनाया, इस पर पूरी सहमति नहीं है, लेकिन कई इतिहासकार इसे राष्ट्रकूट काल से जोड़ते हैं। कुछ इसे बाद के शासक के द्वारा विकसित और विस्थापित किया मानते हैं। स्थानीय लोगों में हेमाड़पंथों और एक रात में मंदिर निर्माण जैसी कथाएं मिलती हैं, लेकिन इसे ऐतिहासिक तथ्य नहीं माना जाता। मार्कंडा नाम कैसे पड़ा? मान्यता है कि ऋषि मार्कंडेय ने यहाँ भगवान शिव की कठोर तपस्या की थी, उसी कारण इस स्थान का नाम मार्कंडा पड़ा। मार्तंडी ऋषी जे होते त्यांनी जे नर्मदा परिक्रमा आहे, नर्मदा माता, तर हिची परिक्रमा कशी केली जाते आणि त्याचा शोध म्हणजे त्या नदीमध्ये जर आपण परिक्रमा केली तर आपल्याला पुण्य लाभ होते, साऱ्या देवतांचं दर्शन होते. पण झालं काय की मार्तंडी ऋषीला मुलं नव्हते, पण त्यांना एक मुलगा झाला. शिवाने त्यांना वरदान दिलं की बा तुला कसा मुलगा पाहिजे, म्हणजे सुज्ञानी पाहिजे की अज्ञानी पाहिजे असं. तर त्यांनी म्हटलं की सुज्ञानी पाहिजे असेल तर त्याचं वय आहे कमी, तर वय कमी आहे, तर त्यांनी म्हटलं की बा वय कमी असलं तरी मला सुज्ञानीच पोरगा पाहिजे. तर त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं आणि त्यांचं वय वर्ष दिलं होतं 12 वर्ष. जसजसं 12 वर्षाचा मुलगा होत आलेला आहे मार्तंड ऋषीचा, त्याचं नाव होतं मार्कंडेय. तर त्यांनी मग काय सांगितलं की बा जो कोणी ऋषी मुनी येईल त्यांच्या पाया पडायचं आणि शिवाची आराधना सांगितली. जेव्हा सतत 12 वर्ष झाले आणि 12 वर्षानंतर आता त्याचा मृत्यू अटळ होता, यमराज आले. यमराज आल्याच्या नंतर आहे ना मार्तंड ऋषीने सांगितलं की त्या शिवाच्या मंदिराला आहे ना पिंडीले आलिंगन देऊन राहा. आणि तो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मार्कंडेय ऋषी ओम नमः शिवाय करत 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 राहिले. तर यमराज त्यांनी सांगितलं की तुला न्यायचं आहे. मग शिव प्रसन्न झाले त्यांना आणि शिवानं सांगितलं की बा आता तू त्याला नेऊ शकत नाही. यमराजाला वापस पाठवलं आणि तिथून मग त्यांनी साधनास्थली हे मार्कंडेय देवस्थान जे आहे, मूलमधलं मार्कंडेय नावाचं गाव आहे, तिथे मार्कंडेय देवस्थान आहे, तिथे येऊन त्यांची ही साधनास्थली आहे. तर या साधनास्थलीमध्ये ही जी वैनगंगा नदी आहे, तर ही पूर्व वाहिनी होती, हिली उत्तर वाहिनी केलेली आहे, हे उत्तरेकडे चाललेली आहे. तर हिची दिशा पूर्ण पलटवली आणि या मंदिराला चक्कर मारून ती मग आणखी सरळ तिकडे गेलेली आहे. म्हणून या मंदिराचं, या मार्कंडेय मंदिराचं महत्त्व म्हणजे काशीसारखं वाढलेलं आहे. म्हणून इथे लोक पूजापाठ करायला येते, आपली आराधना करायला येते, इथं अस्थिदान करायसाठी येते. आणि पिंडदान वगैरे इथं केलं तरी काशीमध्ये पिंडदान केल्याचा लाभ मिळते. म्हणून जास्तीत जास्त या विदर्भातले लोक जे आहे, या चंद्रपूर, भंडारा, मूल, गडचिरोली इकडले सारे लोक इथं येऊन आहे ना पिंडदान वगैरे करते. आणि मार्कंडेय ऋषीचं आता महत्त्व तर सगळं आहे, खूप पुरातन साधनास्थली असल्यामुळे इथे जे काही भाव घेऊन येत असेल तर त्यांचे भाव पूर्ण होते. यहाँ कितने मंदिर थे? पुराने अभिलेखों के अनुसार यहाँ लगभग 24 मंदिरों का समूह था।
समय के साथ कई मंदिर नष्ट हो गए। आज भी कई महत्वपूर्ण मंदिर और उनके अवशेष देखे जा सकते हैं। यहाँ क्या खास है? शिव मंदिर, यमधर्म मंदिर, मृकुंड ऋषि मंदिर, वेंगंगा नदी का सुंदर किनारा, रामायण और महाभारत से जुड़े शिल्प, महाशिवरात्रि का विशाल मेला,